हाय सगळ्याला, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा डेली ब्लॉगमध्ये। तर सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला आज होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आमच्याकडे शिमगा म्हणतात, पण शिमगा होळी असं म्हणते ती। तर आज आहे शिमगा, मी आमच्याकडे शिमगा म्हणते ती, म्हणलं मी शिमगाच म्हणणार, कारण शिमगाच म्हणते ती गावाकड। त्यामुळं तुम्हा सगळ्याला आज हार्दिक शुभेच्छा। तर बघा, आज सगळं रानातलं काम आवरून झालेलं आहे। रानातलं नाही, सॉरी, रानातलं नाही, घरातलं काम झाले बरं का आवरून सगळं। रानातलं काम आहे, खुरपायचं, भुईमुगी खुरपायचं 2 सारं राहिलेलं आहे, तसंच राहिलेलं आहे ते खुरपायचं। पण मला काम हे आल्यामुळं काम मी म्हणलं आता राहू द्या का खुरपायचं 2 दिवस। त्यामुळं म्हणलं ही ब्लाऊज अर्जंट आलेला आहे, तर ब्लाऊज शिवून द्यायचं आहे। तर बघा, तर मैत्रिणीनं ब्लाऊज शिवायचा आहे, तर कालच्यानं ब्लाऊज शिवती या, संध्याकाळी काय शिवलं नाही, तर दिवसभर काल ब्लाऊज शिवल्यामुळं संध्याकाळी शिवलंच नाही। तर म्हणलं आता बसावा, सगळं आवरून बाहेरचं घरातलं सगळं आवरून मस्तपैकी बसलेले। तर तुम्हाला दाखवायचे आहे, भाई कटिंग करणार आहे मी। हाफ भाई सांगितलेली होती कशी करणार, म्हणजे एवढी हाफ भाई। तर आता मी इथंपर्यंत भाई, कोपरापर्यंत भाई कशी कट करणार आहे आणि आहे त्याच ह्यानं कट करणार आहे। आणि ह्याच्या अगोदर मी एक फुल भाईचा ब्लाऊज इथंपर्यंत जो असतो ना कोपराच्या पुढं, तर शिवून दिलेला आहे, तो परफेक्ट बसला म्हणून दुसरं कापड अजून आणून त्यांनी टाकलेलं आहे आणि तो पण तसाच शिवायचा सांगितलाय। तर मी तुम्हाला आज कटिंग दाखवते फुल भाईची। तर तुम्ही बघू शकता मी भाई कशी घेतली बघा। भाईची लांबी आहे बघा, तुम्ही बघू शकता बघा, इथं भाईची लांबी आहे 15, तर भाईची लांबी आहे 15। तर मी बघा टेप टाकून घेतलेली आहे। तर आपल्याला भाईला आकार द्यायचा, तर तुम्ही म्हणसाल पूर्ण भाईला आकार कसा द्यायचा फुल भाईला, तर हाफ भाईला कसा देतो तसाच मी आकार तुम्हाला द्यायला सांगितलं होतं। तर आपण ही साईज आहे 32ची, तर मी बघा असं पॅटर्नवर नावं टाकून घेतलेली, तुम्हाला दिसते का बघू शकता तुम्ही बघा। 32 जे त्याची मापाची नावं टाकून बघा, दिसते का तुम्हाला 32 दिसलं का? मग 32 अशी माप काढून ठेवत असते मी तुम्हाला बघा। अशी घडी करायची ह्याची, आणि ही घडी हो काय पुढचा पॅटर्न आणि मागचा पॅटर्न असतो हो काय। ज्याचा कट साईज आहे ते पुढचा भाग झाला म्हणायचं, आणि ही जो वरचा आहे तो बॅक साईडचा, ही फ्रंट साईड आणि ही बॅक साईड। तर तुम्हाला दाखवतो, हे असे ठेवायचा आणि हो काय इथं अशी खूण करायची। अर्धा इंच शिवणमध्ये गेलं पाहिजे, पुढं 1 इंच ही झालं पाहिजे। तर काय बरोबर आपलं इथं बसलेलं आहे। तर इथून इथं अशी आपण टिप मारून घेणार आहे। माझं पडलं कानातलं, तर बघा बघा मी अशी टिक करून घेणार आहे, अशी रेष मारून घेतली। ओके, तर बघा ही इथून इथं असा अशी रेष तुम्हाला कट करून दाखवते बाही मी। तर ब्लाऊज शिवायचा म्हटला का राडा तर होणारच, पसारा सगळ्या माझ्या भोवतानीच असतो। बघा हे बघा, अशी मी बाई कट मारून घेतलेला आहे आणि इथून सुद्धा असा कट मारून घेते। तर मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले बाई कशी कट करायची, आणि बघा इथं असा नॉच द्यायचा। म्हणजे आता ही भाई अशी केली, ही आतली साईज असते। तर ज्याला कोणाला आकार द्यायला येत नसेल तर त्यांना बघा बघा आपला पुढचा आकार असतो, इथं अशी भाई ठेवायची। बघा हे आपण इथं खून करून घ्यायची, हे इथं असं ठेवायचं, इथं असा आकार द्यायचा, आला का असा हे आकार, असा आकार द्यायचा बघा। बघा हे मी तिथून असा आकार दिलाय। ह्याच्या पद्धतीनं कट करता करायची किंवा शिवताना जरी आपण हे करून घेतलं तरी चालतंय बघा। म्हणजे आता डायरेक्टली कट केलं तरी चालतंय। तर बघा बघा हे आकार कसा आपला कळीसारखा आलेला आहे, तर तुम्ही बघू शकता बघा, मी तुम्हाला खाली टाकून दाखवते। तर असा कसा आपला आकार कळी आलेला आहे। तर असं ही फ्रंट साईडचं ब्लाऊज कटिंग करायची। तर बघा मैत्रिणींनो, मी तर अशी माझ्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हो का इथं कसा कट आलेला आहे तुम्हाला दिसतंय का बघा, गुलाबी कापड आहे, असा कट आलेला आहे। तर बघा भाईची कटिंग झालेली आहे, आणि आता मी पूर्ण ब्लाऊजवर हो का तुम्हाला दिसते का बघा, पूर्ण ब्लाऊजवर मी पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे। तर बघा हे पेपर पॅटर्न असं ठेवून, असं सगळं पेपर आपलं पॅटर्न ठेवून मी आखून घेतलेलं आहे। कारण का मी प्रत्येक ब्लाऊजला प्रत्येक माप काढत बसत नाही, कधीच माप काढत नाही। तर मी अशा पद्धतीने सुद्धा ठेवते बघा, प्रत्येक ब्लाऊजला प्रत्येक माप काढत नाही। आता पहिल्यांदा एक ब्लाऊज शिवला होता, तर या पद्धतीने त्या बसला होता त्यांना, मग त्यांचं नाव टाकायचं आपल्या पॅटर्नवर, आणि हो काय अशा पद्धतीने मी इथला भाग अजून एक इथं क्रॉसपट्टी टाकून कट करून कापायची
आणि असा मी कट करत असते. तर तुम्ही कसं पद्धतीने कट करता सांगा. मी तर अशी कट करत असते बघा. हे आखून घेतलेलं आहे आणि काढते. मग मला काय म्हणायचं आहे, आपलं काम आपण वेळेतच करून घेतलं तर आपल्याला सोपं पडतं. आणि एकदा का ती वेळ निघून गेली म्हणजे टाइम जर हे झाला, आपण परत करू म्हटलं आणि काय जर करू म्हटलं तर बघा मी काय म्हणत होती, आपलं काम प्रत्येक कुठलंही काम असो आपल्याला जे काम करायचं आहे ते काम, ब्लाऊजचं म्हणा किंवा रानातलं म्हणा किंवा कोणतंही काम जर वेळेत टाइमात केलं तर ती बरोबर वाटतं. म्हणजे आजचं काम आजच करायचं. कारण का आज म्हणलं का आपण उद्या करू परवा करू कुठं जाते म्हणलं का ती मग आपल्याला अंगलोट येतं. म्हणजे हे होतं, वेळ तर जायचं ते जातोच पण काम बी होत नाही काय ना. मग आळस केला का आळसच होतो. माझं तर तसं लय वेळा झाले म्हणजे लय वेळा. कारण आता रात्री जरी मी ब्लाऊज जर कट करून ठेवला असतं तर मला आता शिवायला मी घेतलं असतं. तर रात्री आळस केल्यामुळं झोपली मी. नाही तर कट केलं म्हटलं नको आता लय कंटाळा आल्यासारखा झाला होता म्हणून म्हणलं झोपली. आणि बघा राहिलं मग आज ही जी ब्लाऊज आहेत मी रात्री कट केला असता तर आता माझा एक ब्लाऊज शिवून झाला असता. म्हणून कुठल्याही कामाला कंटाळा न करता किंवा आळस न करता प्रत्येक काम आपलं वेळेत करा. कारण वेळ एकदा का गेली का वेळ पुन्हा कालची वेळ आज काय येत नाही, कळलं का. आणि वेळ ही बदलत राहते, वेळ बदलती. म्हणजे कालच्या वेळेत जर झालं असतं बरोबर तर उरकलं असतं काम आपलं, पटपट पटपट आवरलं असतं. मला काय म्हणायचं आहे, कोणत्याही कामाला उशीर न करता आजचं काम उद्या करू असं कधीही न म्हणता ज्या त्या टायमाला जे काम करायचं आपण. म्हणजे आपल्याला पण जास्त त्रास होत नाही आणि पश्चाताप बी होत नाही त्या कामाचा. तर बघा माझं तर होतंच तसं, मी सांगते एवढं खरं पण माझं पण लय वेळा होतंय. आता वाटतं की काल रात्री कट करून ठेवलं असतं ब्लाऊज तर बरं झालं असतं, आता एवढा टाईम वेस्टच झाला नसता. तर माझी ब्लाऊजची कटिंग कशी वाटते कशी नाही नक्कीच सांगा. आणि सगळ्यांना आपला ब्लॉग बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.